श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, संध्याकाळ ही सगळ्यांची सारखी नसते. कुणी आशा घेऊन घरी घेऊन जात असतो, तर कुणी निराशा. कुणी कुणाला पहिल्यांदा भेटून येत असतो, तर कुणी कायमचा निरोप घेऊन परतत असतोय. श्रोते हो, कुणाच्या आयुष्याची नवीन सुरुवात होत असते, तर कुणी जगाला सोडून जात असतोय. कुणाला तरी भरभरून आनंद होतो, तर कुणावर दुःखाचा डोंगर कोसळत असतोय. श्रोते हो, संध्याकाळ ही जरी सगळ्यांची सारखी नसली ना, तरी रात्र ओलांडून जी सकाळ होते ना, ती मात्र सगळ्यांची सारखी असते. नव्यानं उभं राहण्यासाठी संधी घेऊन येत असते. आणि आता हे ज्याचं त्याच्यावर असतं की संधीचं सोनं करायचं की सोनं करायचं नाही. श्रोते हो, बाकी संध्याकाळ तर सगळ्यांची सारखी नसते. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. दुःख हे नेहमी एकांतात अनुभवायचं असतं. कारण कोण आपलं आणि कोण परक हे समजायला वेळ लागत नाही. खोट्या आपुलकीच्या दिखाव्यापेक्षा मनाला शांती देणारा एकांत केव्हाही बरा असतो. कष्टाची किंमत कळायला वयानं नाही, तर जबाबदारीनं मोठं व्हावं लागतं. प्रेमात वाट पाहणं ठीक आहे, पण कोणीतरी तुमच्यासाठी वेळ काढेल याची भीक मागणं नाही. संशय संपवतो विश्वास, अतिविचार संपवतो आनंद, आणि अहंकार संपवतो विकास. जर नाजूक पाखरू सुद्धा अफार मेहनत करून घरटं बांधू शकत असेल, तर आपण स्वप्न साकारण्यासाठी का मागं हटायचं? कारण कष्ट हेच यशाचं घरटं उभं करतं. कोणी धोका चुकून देत नसतं, त्याआधी पूर्ण विचार केलेला असतो. जे नातं तुम्हाला सतत कमी लेखतं ते प्रेम नाही, ती हळूहळू संपणारी ओळख असते. संधी ही सूर्योदयासारखी असते. उशिरापर्यंत प्रतीक्षा केल्यास ती गमवावी लागते. स्वतःला नेहमी सांगत राहा, सध्याची परिस्थिती हा माझा शेवट नाही. माणसं दोनच कारणांनी बदलतात. एक तर ते आपल्यावर नाराज झाल्यावर बदलतात, किंवा मग आपल्यापेक्षा खास कुणीतरी त्यांना भेटल्यावर. जेव्हा वेळ आणि नशीब खराब असतं, तेव्हा खूप सहन करावं लागतं. स्वतःच्या आनंदासाठी स्वतःच्या मनासारखं वागावं लागतं. पण आत्मिक समाधान हवं असेल तर मात्र इतरांसाठी जगावं लागतं. काहीही चूक नसताना ज्या जखमा मिळतात, त्या सर्वात जास्त त्रासदायक असतात. स्वतः कोसळलेला माणूसच दुसऱ्याला सावरू शकतो, कारण कोसळण्याचं दुःख हे त्याला माहीत असतं. सगळ्यांना सगळं सांगत जाऊ नका, कारण एखादा माणूस कितीही जवळचा असला तरी तो कधी गद्दारी करेल हे सांगता नाही येत. मनाच्या आरशामध्ये आपल्या विचारांचं प्रतिबिंब हे सतत दिसत असतं. ज्याला आपण गमवायला
सर्वात जास्त घाबरतो तोच व्यक्ती कधी आपली कदर करत नसतो. खोटं कितीही लपवलं तरी सत्य उघड होत असतं. उशिरा का होईना, पण हे नक्की यशस्वी आहे. खोट्यावर आधारित नातेसंबंध हे अनेकदा तोडतात, पण सत्याच्या पायावर बांधलेली नाती नेहमी सर्वात खास असतात. सत्य हे जर योग्य वेळी बाहेर आलं नाही तर कालांतरानं त्याचं खोट्यात रूपांतर होतं. आईनं लावलेल्या संस्कारांना आणि बापानं लावलेल्या वळणाला कधीच तडा जाऊ द्यायचा नसतो. मित्र असो किंवा आवडती व्यक्ती, जर थोडंसं जरी दुसऱ्याचं असेल तर ते आपलं वाटत नाही. एकदा का आपल्या खांद्यांना आव्हान पेलण्याची सवय झाली की आपली पावलं सुद्धा आपोआप संघर्षाकडे वळायला लागतात. एकमेकांना सुखात पाहणं हे सुद्धा प्रेमच असतं. स्वतःचं ओझं हे स्वतः उचलायला शिका. जर तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहिलात तर आयुष्याच्या वाटेवर तुम्ही कधीही अडखला. देशात पैशाची नाही तर प्रामाणिक नेत्यांची कमतरता आहे. नात्याची माळ तुटल्यावर पुन्हा ओवली तर ती लहान होते, कारण भावनेचे काही मोती त्यातून निष्ठून गेलेले असतात. समोरच्या व्यक्तीच्या मनात राहणं हे सुद्धा आता सोपं नाही. आपलं मन मारून त्याच्या मनासारखं करावं लागतं आणि तेव्हा आपल्याला त्याच्या मनात जागा राहते. प्रत्येक यशाच्या मागं एक तात्पुरतं अपयश येतं, मन खचून जातं, पण अशाही परिस्थितीमध्ये जे झगडणं सोडत नाही तेच जिंकत असतात. पैसा सगळं काही नसतो हे तेव्हा म्हणा जेव्हा बँकेत 1 कोटी रुपये शिल्लक असतील. जाणारा तुमच्या चुका आणि कमीपणा पाहत असतो, सोबत राहणारा तुमचा स्वभाव आणि माणुसकी बघत असतो. कितीही वेळ जरी बोलत बसलं तरी वेळ तिथं कमीच पडते जिथं नातं मैत्रीचं असतं.